नमस्कार, मी अंकुश गराटे. माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही कोकणकर नमन कलामंचची पार्टी आज आहे विरार येथे. संध्याकाळी 7:30-8 वाजता इथे आलो आहे. कांदा कापायची सुरुवात झाली. आजचा जो मेनू आहे तो चिकन बिर्याणी प्लस पोपटी प्लस बांगडा फ्राय असा आमचा मेनू आहे. तसेच तंदुरी फ्राय. हे आमचे दुर्गवले सर. इकडे पोपटीची तयारी चालू आहे. नाही, पोपटीची नाही, चहा बनवायची. पहिलाच ब्लॅक टी बनवता. ब्लॅक टी पिणार, त्याच्यानंतरच सर्व सुरुवात आजच्या पार्टीची. चला जाऊया पुढे. काय बनवायचं हो सर? परत बांगडे आणले. बांगडे पण बनवणार चांगले मस्तपैकी चमचमीत खायला या लवकर. चला कांदा कापायला सुरुवात. इकडे माऊताई वाट बघते बांगड्याची. बांगडा फ्राय कधी होणार आणि मला कधी खायला मिळणार, त्याची सर्व वाट बघते ते. आमची चूल चालू आहे. तिकडे चहा झालेली आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 9:30. पहिली चहा, त्यानंतर आमचं जेवण बनवायला सुरुवात येते. इकडे तयारी चालू आहे. मी कोकणकर कला मंचाची पार्टी आज दिवस उजाडलेला आहे आणि मला वाटतं पार्टीसाठी फक्त 10 ते 15 लोकांनी. आजचा मेनू आहे तो व्हेज बिर्याणी आणि व्हेज चिकन बिर्याणी. नमस्कार, आम्ही कोकणकर कला मंचाचे कलाकार. आज पार्टीचं नियोजन आहे. डायरेक्टरने आज पार्टी ठेवलेली आहे. तर आजचा जो मेनू आहे तो चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणीचे जे आपले कुक आहेत ते आपला शुभम भोसले साहेब. आजचा मेनूचे आचारी आणि कुक पाहूया. आणि दुसरा आमचा जो मेनू आहे तो पोपटी. काय पोपटी. आणि त्या पोपटीचे कुक आहेत ते स्वतः डायरेक्टर कृष्णा येद्रे. तर पाहूया आता आपण कसं जेवण बनतंय. नंतर जेवण पूर्ण झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवतोच जेवण कसं झालंय ते. आणि त्याची चव पण आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही घेतो मग सांगतो. चिकन बिर्याणीचा पडली का काय वरण हे बघ. आणि तेजपत्ता टाकले. पेटव मी याला पेटव दे रे. फुकली थोडी आहे. होते येणारच रे. मला काय कामाचे नाही. वाजलेत. आता आमचं जेवणाचं टोप तळलाय. किती वाजता जेवण होते त्याचं काय आता पता नाही. परफेक्ट झाला. पण आज आम्ही पूर्ण पार्टी करूनच जाणार. फक्त पार्टीसाठी 10 मेंबर. परत पार्टी भेटणार नाही. परत पार्टी भेटणार नाही. आणि जे हजर आहे त्याच्यामध्ये डायरेक्टर लोकांना आम्ही सांगितले डायरेक्टरना की आम्ही जेवढे आहेत त्याच्यामध्ये ती पार्टी आम्ही करून घेणार. जेवढे हाजीर ते वजीर. बाकीचे कोणतीचा भात खाणार. इकडे बिर्याणीचा भात शिजवून घेतलेला आहे. त्यातलं पाणी थोडंसं आम्ही काढतोय. त्यानंतर आपण बिर्याणीच्या मसाल्यावरती चिकन बिर्याणीचा जो मसाला आहे त्यावरती मग आपण ते ठेवून घेणार आहोत. हे गडूळ पाणी विहीर उपसलेली ना त्याचं पाणी ठेवलंय. काय ठेवायचं पळी घे ना. पळी आहे. पळी पाहिजे. पळी हे सागर आणते. कशात भात काढायचा आहे? भात प्लेटीत तसं काढायला लागणार. काय दुसरा मोठा काय नाही. एक आणलंच का पीस? अरे यार पीस नाही त्याच्यात. काय त्याला काय माहिती. लेग पीस याच्यात गॅस वाया जातोय रे. गॅस स्लो कर जरा. स्लो कर. एक मिनिट. कशा तरी काढा पाहिजे. टोपात थोडा काढा आणि उरलेल्या प्लेटीत काढा. अरे पण हा शिजलेला आहे का? हा शिजलेला आहे. कच्च्यात काढा. काय ना आपण दम देणार त्याला.
कच्ची पण लागतात दम दम कसा देणार आपण? ये लवकर, शीत, शीत माझं, शीत. मग कॅटर्स खोल ना, मग आम्ही येतो ना कामाला तुझ्याकडे. या अजून क्रॉस करा. पाणी खाली कशाला घेत आहे? खाली असं थोडी काढणार आहे. पाणी खाली त्या साईडचा वरचा घे ना. ना इथे लाकड गॅस झालाय, बाटला नाही आपल्याकडे. आज स्पेशल चाय बनवत आहेत फॉर डायरेक्टर. साखरेच्या ऐवजी टाटा नमक, सॉरी नको एवढं. साखर कमी पडली म्हणून टाटा नमक वापरलाय. तुम्ही नवीन पद्धतीची चहा तुम्ही. हा ही आम्ही ब्लॅक टी बनवतोय. दे ना पूर्ण, दे ना पूर्ण, दे ना. झालं ते काढून. तर आम्ही टाटा टी, मग तुम्ही ऐकलं असेल टाटा नमक असतं, टाटा गाडी 4 व्हीलर असते. नको नको. हा बस 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 पुढे नका जाऊ या तर की नको पाठवून घे, एकदम प्रँक व्हिडिओ काढतो ना. थांब थांब थांब. तयारी चालले. स्वतः डायरेक्टर मेडिटेशन करतायत. या पोपटी निसर्गाच्या चाय पाडशील. हे जरा धुवून. हा डायरेक्टरचा काला ब्लॅक टी स्पेशल. तो लागतो आम्हाला धुवूनचा. ते पोपटीला पण हेच करतो, एकच मसाला लावतोय. हो दोघांना कुठं मसाला? त्यांनी साधा मसाला आणलाच नाही. काय झवाड्या लोक काय टाक. काय काय बनवताय तुम्ही? बरिस्ता. बरिस्ता. हा पूर्ण आपण करपवणार आता, लाल करणार. फ्राय, हा कांदा फ्राय. हा कसला मसाल्याचा? होय त्याला तो 1 किलोचा पॅकेट आहे. मीठ नाही टाकलंय बघा मीठ मीठ नाही टाकलं. मीठ घेऊन गेला असं. काहीच नाही टाकले. मीठ सगळं टाकलंय, बाकी मीठ नाही टाकले. मीठ कसं पण टाकता येईल बरोबर. कसं वाटतंय? एक नंबर. हा आलो आलो. इकडे पोपटीची तयारी आमची झाली. आता याला आता आग लावणार आहे. त्याच्या खाली मटका आहे. नाचायचं काय बोलतो ना? केलाय भातात. वरून थोडस तेल टाका. शिजवलाय जास्त त्यांनी. हा त्याच्यात आपण सुट्टा नाही केला. मगाशी टाकायचं होतं ना असे लाईट होत ना. थांबा काय करू नका. आपल्याला बस होईल. तेल कुठे आहे रे? तेलाची बॉटल दे. असं नाही वाढायचं. ह्याच्यानं घे ना, पळी घे ती शुभम. भाताचं कालवण झालंय माहितीये. अबा खाली गच्च झाला. एक काम कर काढला तो पण टोपात प्लेटीत बोललेलो. हे घे तू, पळी घे, पळी घे. कुठे पळी? हे बघ घे, टाक त्याच्यात, काय नाही. जाऊ दे. ढिला करायला पाहिजे होता भात. तर ठीक आहे, एवढं पण भात भरपूर झालाय. माहिती आहे घावणे घालतात त्याच्याने, माहिती आहे ना? झाला. तर मजा करायला मला आमचं काम झालंय की नाही बरोबर ना शुभम? एका साईडला चिकनचे पीस टाकूया, एका साईडला नंतर मच्छी टाक. तेल टाक, भरपूर तेल टाक. इकडे जरा कौल लाव सर. वाम पाहिजे का वाम? थांब आपण काढूया, नंतर चिकन टाकूया. थोडस त्याच्यात तेल टाका. कुठे मच्छी फ्राय कुठे केलास पण तुम्ही? अजून एक पण मच्छी फ्राय नाही झाली अजून. अरे ते चिकन आहे आता. हा म्हणून काय आला? तळला पाहिजे. थांब जरा, तेल गरम होत. तेल पडते सर. सगळे टाका, संपूर्ण टाकी तेच एका याच्यामध्ये कोण टाक. हा नवीन आयटम, याची व्हिडिओ कर. स्पेस काय संपव, डिलीट मारायला लागेल काहीतरी. कायच होतंय. बस झालं. घ्या याच्यात टाका. नको ना, उगाच ते खराब होते. जलबी येता येता म्हातारे झाले वाटतं. ते नाही ना. अरे याच्यात आंबा असता ना, तर असं हाताला चटका लागला तर मी कढई तापवली तुमच्यासाठी स्पेशल. केवढं बाय मी सोसल. कौलावरती बांगडा तलवताय. जाऊ लागताय. खाण्यासाठी इकडे 4-5 जण बाजूलाच उभे आहेत. आणि लवकर काय टाकू काय? बांगडा फ्राय काय स्पेशल तंदुरी होते. ओनली 5 पीस आणि खाणारे 8 जण. टोस आणू काय? टोस चिकन आला पाहिजे. चिकन त्याच्यावर तेल टाक म्हणजे फटाफट होईल. अशी कर, अशी. कशी मोबाईल फायर प्रूफ आहे त्याचा मोबाईल. फायर प्रूफ. लावा व्यवस्थित, पुढे द्या लावा व्यवस्थित. हे दाखव.
आता बस बॅटरी दाखवू का? बॅटरी दाखवू का? हा दाखवा. टॉर्च दाखव जरा. अशा प्रकारे आपण तंदुरी बनवतोय. नाही तंदुरी नाही, ही आहे कोकणातली कुठं आणला तू सर? पोपटी पोपटी. पाला कुठं आणलात? अजून पाहिजे होतं. आहे तिथे. पाहिजे अजून काय? बस झाला का बघा सर? एक तर एवढा बस झाला. एक तर बघा. हा मग 3 चला. दाखव दादा. ही पोपटी आहे आणि पोपटी पोर कंटाळतात म्हणून सांगतात. स्वतः डायरेक्टर कृष्णा येत्रे आणि दाखव. मग ते काय दुर्गवले करणार? सर पहिल्यांदाच नाही पोपटी बनवत नाही, असल्याने हे मिक्स नाही टाकत. हे सर्व मग हे पण मटेरियल टाकायचं आहे. चिकन मध्ये नाही टाकायचं, त्याच्यामध्ये वेगळं पहिल्यांदाच पोपटी बनवतोय घ्यायचं एक एक आणि मी पण स्वतः पहिल्यांदाच खाणार आहे पोपटी. ऍक्च्युली वालाच्या शेंगा लागतात तर आम्ही त्याच्यावर पाला ना आम्ही म्हणजे स्वतः डायरेक्टरने आणलेत घेवड्याच्या शेंगा. दुसरं काहीतरी पण पाहूया नंतर कसं खायला वाटतायत घेवड्याच्या शेंगा. शेंगा टाकले तर मीठ टाकायला लागेल. त्याच्यामध्ये टाकले चिकन टाकले बटाटा बिटाटा खाऊन पोट भरायचं. बिर्याणी कधी 5 वाजेपर्यंत खात राहायचं. बटाटे टाकलेत बिर्याणी बनली काही ते एक एक वस्तू टाकायचं. पाहूया आणि घेवड्याच्या शेंगा अंडे टाक. कसे लागते पाहूया. हा अंडे टाक. त्या ओके. मी काय बोलतो, ही भाजी आहे ना, भाजी ती भाजी बनवायला घरात घेऊन जावा. नाही खरंच, नाही ती लागते रे. पण ते जास्त नको टाकू, तेवढी नाही. ही शिजली तर खाणार का आपण? ती चव येण्यासाठी टाकायची. फुकट जाणार, थोडीशी टाकायची. अशा पद्धत मी पहिल्यांदाच पोपटी खाणार आहे. पण ती पोपटी सारखं हा फुटला, हा अंडा फुटला, हा मग कशी दिला पाहिजे होता. बिर्याणी टाका ना. याच्यामध्ये हे करा. एवढाच होता. ठरवाय लावायला जायला लागेल. आता चिकन टाकलं ना की परत त्याच्यावरती टाकायचं आहे. हे मग खाली थोडस कमी टाका ना. मग खाली दिसतंय पण कमी टाकू. 2च थर लावा बस. हे घ्या. आता त्याच्यावरती चिकन टाकायचं आहे. चिकन काय वाटतंय, असं वाटतं असंच खाऊ. पोपटी रेडी झालेली आहे. मसाला आणि चांगलाच आता लागला त्याला. पोपटी आम्ही टाकले शिजवायला. आग लावले चारी साईडून. थोड्याच वेळात पोपटी तयार होईल. मग मजा येणार खायला. खाली घाला, खाली घाला. चलते मी आता चिकनचं फ्राय करायला. खाली घाला. अंकुश हा पोपटी झालेली आहे. आमचे दुर्गावले सर पोपटीतला माल मटेरियल काढतायत. मस्त एकदम सुपर हिट अशी पोपटी आमची झालेली आहे. पहिलाच प्रयत्न यशस्वी. आता बघूया, खाण्यामध्ये पण आम्ही यशस्वीच आहोत. तर याच्यातला सर्व पालापाचोला वेगवेगळा काढून आम्ही एका साईडला सर्व करतो. चला, पोपटी झाली. आता आमची जेवणाची तयारी चालली. रात्री 1:30 वाजता आम्ही जेवायला बसलो. एन्जॉय केला. आम्हाला आमची पार्टी. पोपटी झाल्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली आणि जेवणानंतरचा पहिला आमचा स्टार्टर चालू होता. त्यामध्ये पोपटी, चिकन तंदुरी, चिकन फ्राय आणि बांगडा फ्राय हा स्टार्टरसाठी आम्ही सुरुवात केलेली. त्यानंतर आम्ही चिकन बिर्याणी खाणार होतो. पण जेवायच्या अगोदरच स्टार्ट केलेला. त्याच्यानंतर आम्ही केक आणला होता. तो केक कटिंग करून मग आम्ही जेवायला सुरुवात केली. आम्ही कोकणकर कला मंडळाचा केक कटिंग. खूप एन्जॉय केली. आम्हा कोकणकरांची कला नमन बघायला चढवली सांज. ठेवतो ते इकडे. चांगला केक आहे. अरे ते गेला आता खाली. चल अरे ठेवला आता खातोय ना. मी मी काय बोलत, पहिला सुरुवात कशी करू मी सांगा. बस चला. अरे बिर्याणी काढ रे. जेवण झाल्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि त्या गप्पा गोष्टीमध्ये गावच्या ठिकाणी भूतांचे विषय चालू होते. ते पण 5 वाजेपर्यंत झोपलोच नाही. इथल्या तिथल्या गोष्टी सर्व चालू होत्या आणि एकच विषय, तो म्हणजे भूतांचा विषय.
गावची भूत. तो पण आलाय, त्याला पण घ्या. कोण असतात काय काय लोक विश्वास नाही ठेवत. विश्वास नाही म्हणजे काय माहितीये, लोक जेवल्यानंतर कोणकोणता विषय घेऊन बसतात, एन्जॉय करतात. आमचा मात्र 5 वाजेपर्यंत सकाळी भूतांचाच विषय. खूप मजा आली, खूप एन्जॉय आले. एक एक आपला जीवनात झालेला किस्सा सांगत होते. खूप एन्जॉय केला आणि अशा आमची ही पार्टी पार पडली. धन्यवाद. आम्ही कोकणकर कला मंच आणि त्यांचे डायरेक्टर